नमस्कार. साप्ताहिक पत्रकाच्या सर्वांना मार्ग
बदल घडवण्यासाठी आपण संघटित झालेले आहोत. या देशामध्ये परिवर्तन घडवण्यासाठी आपण संघटित झालेले आहोत. आज आपले
हे सोशल इंजिनिअरिंग मराठवाड्यात महाराष्ट्रात आम्ही करणार आहोत. माळीजी इथं आहेत, रुपनबरजी इथं आहेत. आम्ही आपले नेते मल्लिकार्जुन खरगेजी, राहुल गांधीजी, प्रियंका गांधीजी, बाळासाहेब थोरातजी, नाना पटोलेजी, विजय वडेट्टीवारजी, रमेश चेन्निथलाजी, या सगळ्यांना आग्रहाने हे सांगू की आता इतर मागासवर्ग यांना या सोशल इंजिनिअरिंगच्या माध्यमातून योग्य कार्यकर्त्याला योग्य ठिकाणी संधी दिली पाहिजे, हे मला मुद्दामून या ठिकाणी सांगितलं पाहिजे. आणि करतायत सोशल मीडियावर तर विचारूच नका. सोशल मीडियाच्या माध्यमातून कसा त्याचा सदुपयोग करायचा ते सुभाष घोडके यांच्याकडनं आपण शिकलं पाहिजे. आणि अशीच माणसांची फळी जेव्हा काम करते तेव्हाच पक्ष उभा राहतो, हे मला मुद्दामून या ठिकाणी सांगायचं आहे. आमचे सुनील पडिले हे यलम समाजाचे आहेत आणि यलम समाजाच्या बाबतीमध्ये देशामध्ये काही जरी झालं असलं, राज्यामध्ये काही जरी झालं असलं, तर यलम समाजाच्या इतर
काँग्रेस पक्षाच्या जेव्हा निवडणुका येतील आणि तिकीट वाटपाची जेव्हा चर्चा होईल तेव्हा त्या तुमच्या इतर मागासवर्गीय नेत्याच्या कार्यकर्त्याच्या बूथवर लीड आहे का नाही हे तुम्हाला पहिल्यांदा तपासावं लागेल आणि त्यानंतरच मग त्याचा अर्ज स्वीकारावा लागेल. हे सुद्धा तुम्ही उराशी ही खूणगाठ बांधून घ्या. त्याच्यानंतर ती पहिली परीक्षा आहे. त्याच्यामध्ये उत्तीर्ण झाल्यानंतर सेमीफायनलमध्ये पास झाल्यावर मगच फायनलमध्ये आपण येतो. हे देखील आपण या निमित्तानं एवढं चांगलं काम केलं आहे तेव्हा तुमचे जे काही ओबीसीचे कार्यकर्ते आहेत ते संख्येने कदाचित 1000-1200 असतील, 700-800 असतील, त्यांना तुम्ही बूथ निर्धारित करून द्या आणि तिथंच त्यांनी काम करायचं. सर उपनगरची तुम्ही म्हणालात, आता कुठं इकडं तिकडं जायची गरज नाही. एखादी केंद्रीय नेत्याची सभा आली तर तिथं यायचं, हजर राहायचं, परत गावाकडे जायचं. पण आपल्याला काय असतं की आपलं गाव सोडून आपल्याला बाहेर पडायची जी हौस असते ती थोडीशी आता निवडणुकीच्या काळामध्ये त्याला थोडंसं आपण विराम दिला पाहिजे. 1 महिना बूथ इथंच आपण कार्यरत असलं पाहिजे. पुन्हा 4 वर्ष 11 महिने तुम्ही कुठं फिरायचं तिथं फिरा, तुम्हाला कोणी विचारणार नाही. पण 1 महिना आपण आपल्या बूथमध्येच कार्यरत असावं, तिथंच फिरायचं. किमान या डॉक्टर शिवाजी काळगे यांच्या निमित्तानं तुम्हाला आपल्या शेजाऱ्याला भेटता येईल. सगळ्यांना द्या. आणि आता जे काही आभार मानायचे होते ते आभार मानायची वेळ आता नाही आहे. आता आता आहाराची वेळ झालेली आहे. त्यामुळं आभाराची वेळ निघून गेली आहे, आहाराची वेळ झालेली आहे. त्यामुळे एकनाथ पाटील यांचं पुन्हा एकदा अभिनंदन, कौतुक, स्वागत, आभार, धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.